दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांना 2.5 वर्षच मिळणार आहेत. 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागणार असल्याचं समजतंय. तर या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलंय. यावर शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर नाराजांची संख्या वाढू नये, सर्वांना संधी मिळावी आणि याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी जी एक स्ट्रॅटेजी आखल्याची माहिती लोकशाही मराठीनं काही दिवसांपूर्वी दिलेली होती, त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. तर प्रतिज्ञापत्र या नेत्यांचं तसं लिहून घेण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्यामध्ये फक्त 2.5 वर्षाच आता हे मंत्री त्या पदावर असतील आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावं लागणार आहे. तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू. तर सर्व मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट केलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. दरम्यान यावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत शिवसेनेच्या सर्व ज्या आमदारांना आज शपथविधीसाठी निमंत्रित केलेलं होतं, आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला जर अशा पद्धतीनं, कारण आमच्या अनेक सहकार्यांना साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देता आली नाही, तर त्यांना संधी देण्यासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेले त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे लिहून दिलेला आहे. कुठेतरी यामधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं? नाराजी एकतर नाहीये, परंतु असं सगळ्यांनाच वाटत असतं आपल्याला पहिल्यांदा संधी मिळावी. हा कालावधी 2.5 वर्षाचा नाही. जर त्यांनी काम केलं नाही तर 6 महिन्यात सुद्धा त्याला डिस्यू मिळू शकतो. काम करा, काम ही तुमची ओळख असली पाहिजे. ह्या शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवणूक दिलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार. तर या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2.5 वर्ष शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणार असल्याचं समजतंय. तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2.5 वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीमध्येही 2.5 वर्ष मंत्रिपदाचे अजित पवार यांनी संकेत दिलेत. अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संकेत पाहायला मिळाले. तर काल त्यांचा कार्यकर्ता मेळावा झाला आहे नागपूरमध्ये आणि त्यावेळेला त्यांनी ही संकेत दिले. मंत्रिमंडळामध्ये 2.5 वर्षांनी मंत्र्यांच्या कामानुसार बदल होणार असं ते म्हणाले. तर राष्ट्रवादीकडून अनेक मंत्र्यांना 2.5 वर्षांसाठी संधी मिळाल्याची माहिती सुद्धा समोर येते. ज्यांनी आता शपथ घेतलेली आहे मंत्री म्हणून ते पुढचे 5 वर्ष राहणार का असा सवाल आहे. कारण 2.5 वर्षांमध्ये मंत्री बदलले जातील. 2.5 वर्षांचा कालावधी या नेत्यांना मिळेल अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता 2.5 वर्षानंतर नेमके कोणते मंत्री बदलतात तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.